होणार. आता मला ब्लश करते आणि मला हा प्रश्न विचारला मी एकदम लाल झाली. त्यावरूनच तुम्ही समजा की डू आय हॅव अ बॉयफ्रेंड और नॉट. किती खोटं बोलते. खरं बोलते. करून सांगा की किती मी ते हक्क कोणाला नाहीये. मला वेगवेगळे मुलं आवडतात. Hi guys, welcome back to Savan Sisters. After a long time आम्ही दोघी एकत्र असं सिट डाऊन व्हिडिओ करतोय तुमच्यासाठी खास, जे आहे क्वेश्चन आन्सर्स. काही दिवसांपूर्वी आम्ही पोस्ट केलेला इंस्टाग्रामवर पोल टाकलेला की तुम्ही विचारा आम्हाला क्वेश्चन्स जे तुमच्या मनात आहे, आणि म्हणजे आमच्या दोघींविषयी नाहीतर मग पर्सनली आमचं काहीही असो, तर ते आम्ही आज आन्सर्स देणार आहोत, पण आमच्या स्टाईलने. कारण की आपली सोनल मेकअप आर्टिस्ट आहे. तुम्ही बघताय की मी ऑलरेडी मेकअप करून आहे आणि मला दिसतंय किती टायमिंग झाला आहे आणि मी विदाउट मेकअप आहे. येस, मेकअपच नाही केला. हे हमारा रियल फेस. ओके, ठीक आहे. आय होप जास्त डरावणी दिसत नाहीये. नाही, उलट सगळे बोलतील चांगले दिसते, सोनल भूत दिसते मेकअप केलं. अरे असं काय नाही, सोनल छान दिसते. मिनिमल मेकअप मध्ये सुद्धा एवढं छान. फक्त थोडस आता मी तुम्हाला दाखवेन, गरमीचा सीझन आहे म्हणून थोडस आंबे बाहेर आले जसं की. सो मी बोलत होती की आता जो मी मेकअप केलाय तो सेम प्रोडक्ट्स मी दीदीवर सुद्धा यूज करणार आहे, आणि तसंच आपण लुक करणार आहोत दीदीचा पण, आणि त्याच सोबत आम्ही तुमच्या क्वेश्चनचे रिप्लाय पण देणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. आणि मी तुम्हाला प्रोडक्ट सांगणार नाहीये की काय वापरते, बिकॉज ते जास्त लॉंग व्हिडिओ तो आपण वेगळा एक व्हिडिओ करू. तुम्हाला तर दिसेलच की मी काय यूज करते ते, आणि तोही व्हिडिओ आपण लवकरच शूट करू जिकडे आम्ही दोघंही मेकअप करत असू. तर आय होप तुम्हाला बघायला आवडेल, आणि आम्ही ट्राय करू यूट्यूबवरती ॲक्टिव्ह राहायला, बिकॉज आता आपला स्टुडिओ सुद्धा आहे, आणि होपफुली टाइम आम्ही देऊ यूट्यूबसाठी सुद्धा. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे? आप कहाँ से हो? महाराष्ट्र से है. आणि गाईज आम्ही असं सुद्धा विचार करतो की आम्ही हिंदीमध्ये कॉन्टेंट बनवू, पण असं काय नाही. आपण हिंदी मराठी दोन्ही सुद्धा ट्राय करू. नेक्स्ट महाराष्ट्र. अरे बोल ना आंसर ते दे. ओके. महाराष्ट्र डोंबिवली से है. डोंबिवली तो आपने नाम सुना ही होगा ऑब्वियसली. कोमल तुझं लग्न कधी आहे? हा प्रश्न अख्खा क्वेश्चन मध्ये माझे पण. हा, की कोमल तुझं लग्न कधी? अरे भाई, माझ्या लग्नाची माझ्या घरच्यांना नाही काळजी, तेवढी इंस्टाग्राम वाल्यांना काळजी आहे लिटरली. आता काय बोलणार, कधी आहे लग्न ते मला सुद्धा नाही माहिती. म्हणजे बघू आता पुढच्या वर्षी किंवा त्याच्याही पुढच्या वर्षी होऊ शकतं. वी डोंट नो. आता चांगला सुशील सुंदर मुलगा भेटला की लवकरच मी लगेच लग्न करेन. फक्त मुलगा शोधते, असेल कोणी नजरेत तर यू कॅन. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्लॉग्स का स्टॉप केले होते? ब्लॉग्स का स्टॉप केलेले तर रिझन असं आहे की जरा दोघी पण आम्ही बिझी झालेलो. ती तिच्या मेकअपच्या ह्याच्यात आणि मला बाहेरचे इव्हेंट्स वगैरे होते, त्याच्यामुळे वेळ भेटत नव्हता. आणखीन एक गोष्ट मला बोलायची आहे, ती म्हणजे की तुम्ही व्ह्यूअर्स जास्त कपल्स लोकांना जास्त सपोर्ट करतात. आमच्यासारखे सिंगल लोकांना तुम्ही सपोर्टच भाव देत नाही. म्हणजे आमच्या व्हिडिओला व्ह्यूज पण नाही जात, आणि तुम्हाला म्हणजे एवढं आवडत नाही असं म्हणजे वाटतं. ते कळून येतं आम्हाला की तुम्हाला फॅमिलीवालं जे ब्लॉग्स असतात ते जास्त फॅमिली ओरिएंटेड. आता आमची म्हणजे जास्त करून तर फॅमिली ब्लॉग्स आम्ही करूच नाही शकत. सो मग जे सिस्टरवाले ब्लॉग्स असतात ते आम्ही करतोय, आणि रोज आम्ही करत होतो, स्टार्ट पण केलेलं, बट तरी पण जास्त सपोर्ट नव्हता. तर मग करायला सुद्धा असं एक्साइटमेंट होत नाही. पण आता आम्ही डिसाईड केलं की तुम्ही सगळे असे मेसेज वगैरे करताय, त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की पुन्हा आम्ही ऍक्टिव्ह होऊ. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, तू व्हिडिओज खूप छान बनवतेस आणि तुझे व्हिडिओज कोण एडिट करतात? सोनल.
तर माझे व्हिडिओज बरेच जण विचारतात की तू कुठल्या ॲपने व्हिडिओ एडिट करते आणि व्हिडिओ कसे बनवते, कारण की मी जास्त करून असे क्रिएटिव्ह व्हिडिओज म्हणजे ट्रान्झिशनवाले व्हिडिओज बनवते. सो माझं असं काय एकच ॲप नाही आहे, मी बरेच ॲप यूज करते, जसं बीटा आहे आणि VN आहे. तर तुम्हाला जर पाहिजे असेल मी कशी एडिट करते तर त्याची मी व्हिडिओसुद्धा अपलोड करेन रीलवर. व्हिडिओ एडिट करायला थोडा टाईम लागतो आणि थोडी कन्सेप्ट यायला पाहिजे, तेव्हा तुमचा व्हिडिओ छान लागतो. नेक्स्ट क्वेश्चन. सोनल, तू आणि तुझी सिस खरंच खूप छान दिसता आणि तुमच्या रील्स पण खूपच भारी असतात. सो हे कॉम्प्लिमेंट आहे. तर भूतच दिसत असते पुऱ्या ब्लॉगमध्ये तू आता मैं क्यों कर रही हूँ मेकअप, तेरे पे करना चाहिए था मैंने मेकअप. नेक्स्ट ब्लॉग बोलले नेक्स्ट ब्लॉग अलग अलग करेंगे, बट तसं नको होतं मला. मला हवं होतं करून, कारण की तुम्ही बघू शकता खूप जास्त सिम्पलच ठेवला आहे. बट नेक्स्ट व्हिडिओला मी सोनलचा मेकअप अजिबात नाही. बाय द वे गाईज, हे जे ब्रशेस मी यूज करते ते मला जस्ट गोल्ड करून रिसीव झाला आहे. रिसेंटली जे आहे रील बघा जाऊन, मस्त रील केली. अजून मी शेअर नाही केली यूट्यूब, आपल्या उद्या शेअर करेन, पण ब्लॉगच्या अगोदर येईल. सो नक्की जाऊन बघा. 3 ब्रशेस त्यांनी मला सेंड केलेत आणि त्यानेच आज मी दीदीचा सुद्धा मेकअप करते. ओके, बोलू. हाऊ यू गाईज फीलिंग दॅट वॉचिंग ईच अदर ग्रोइंग ॲज अ सिस्टर्स स्टिल नाव? एक तर म्हणजे असं बोलायला आवडेल की सोबत ग्रो करतोय, हे जर खूप प्राऊड फील होतं दोघांनाही आणि फॅमिलीला सुद्धा. आणि खूप छान वाटतं की आम्ही दोघी सुद्धा एकमेकांना सपोर्ट करून वरती आलोय आणि अजून वरती जाऊ. आधीपासूनच आम्ही जे 0 होतो तिथूनच आमची सुरुवात झाली. तेव्हापासूनच आम्ही एकमेकांना सपोर्ट करून, कारण की ऑब्व्हियसली तेव्हा सोनल लहान होती जेव्हा माझं स्टार्ट झालेलं आहे ह्या इंडस्ट्रीत ग्रो होणं. आणि तरी सोनल लहान असून तिने नेहमी मला सपोर्ट केला आहे. मग ते माझं व्हिडिओ शूट करायचं असो किंवा व्हिडिओ एडिट करायचं असो किंवा माझ्यासोबत कुठे इव्हेंटला सोबत यायचं असो, ती नेहमी माझ्यासोबत आली आहे. सो दॅट्स द रिझन मी ग्रो केलं आहे. सो थँक्यू. अँड सोनलचं पण तुम्हाला माहिती आहे ऑब्व्हियसली, आता सोनलचं जे काही आहे तेव्हा पण मी सोनलसोबत नेहमी उभी राहिली आहे. खुद की तारीफ नाही कर रही हूँ, खुद ही ऑफकोर्स. आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे ऑलमोस्ट की म्हणजे जे पण मी आज आहे ती फक्त दीदीमुळे. आणि म्हणजे ते म्हणजे बोलायचं म्हणून नाही बोलत आहे, बट ऑफकोर्स तिच्याशिवाय तर मला काहीच माहिती नसलं असतं असं मला तरी वाटतं. आणि आमच्या दोघींचं ग्रो व्हायचं रिझन ऑब्व्हियसली मॉम डॅड आहे. आणि म्हणजे हे क्लासेसला सुद्धा जरी नाव माझं असलं सोनल चव्हाण मेकओव्हर, तरी आहे ते आमच्या दोघींचं आणि आम्ही दोघीच ते सांभाळतो. आणि मम्मी सुद्धा. मम्मी तर मम्मीचा मेन पार्ट आहे. सगळ्यात जास्त दोघांपैकी लाड कोणाचे होतात घरी? ऍक्च्युली आधी व्हायचे माझे, पण आता मी मोठी झाली तर वाटतं म्हणजे कमी व्हायला लागले. काय तुझे लाड झाले? म्हणजे हो, म्हणजे ना म्हणजे असं मी सांग, म्हणजे असं माझ्या गोष्टी जास्त ऐकून घ्यायचे. असं मोस्टली सोनलचे खूप कमी गोष्टी ऐकल्या जातात घरी. नाही, ऍक्च्युली मी खूप जिद्दी होती लहानपणी. तर मग कोणाचं मीच नाही ऐकायची, तर कोण माझं काय ऐकेल? सिरियसली. पण आता मी खूप जास्त समजूतदार झाली आहे आणि म्हणून घरचे माझंच ऐकतात, हिचं काहीच नाही. ऐसा कुछ नहीं भाई, ऐसाही है. म्हणजे मेन प्रश्न आहे लाडाचा. तर लाड आमचे होत नाही आता, म्हणजे आमच्या दोघांचेच होता. पप्पा तर आता आमच्या दोघांनाच म्हणजे खूप जास्त, म्हणजे आम्हाला काही आवडलं असेल तर ते लाखे दे देते. सो लाड दोघींची होतं, तसं काय हे लाडाची नाही. दोघी पण सारख्याच आहोत. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज फॉर सोनल ओनली. सोनलच्या BFचं नाव? मला हा क्वेश्चन खूप जास्त विचारला गेला आहे की तुझा बॉयफ्रेंड आहे ना, आणि तुझा बॉयफ्रेंडचं नाव काय आहे, तुझा बॉयफ्रेंड आहे का? तर गाईज, माझा बॉयफ्रेंड
नाही. मी आज तुम्हाला क्लिअरली सांगते, बिकॉज बरेच जण मला विचारतात की तुझा बॉयफ्रेंड आहे का, तर नाही आहे माझा बॉयफ्रेंड कोणी, आणि मी इंटरेस्टेड सुद्धा नाही आहे रिलेशनमध्ये येण्यासाठी. आता मी ब्लश करते तर मला पण असे प्रश्न विचारलेच आहे की माझ्या बॉयफ्रेंडचं नाव काय किंवा डू आय हॅव अ बॉयफ्रेंड. तर गाईज बघा सोना, आता मला ब्लश करते आणि मला हा प्रश्न विचारला मी एकदम लाल झाली. त्यावरूनच तुम्ही समजा की डू आय हॅव अ बॉयफ्रेंड और नॉट. मागाशी तर बोलली तुमच्या नजरेत कोण असेल तर सांगा. ते खरं आहे, ह्याला खरं मध्ये घेऊ नका. आय एम टोटली बॉर्न सिंगल. नेक्स्ट इज एज काय आहे तुमची? माझी एज आहे 19 आणि या मे 18ला माझा बड्डे आहे आणि तेव्हा माझी एज होणार आहे 20. ये. आणि माझी एज आहे गाईज 16. नेक्स्ट क्वेश्चन आहे सोनलला की बॉईज ही मेकअप आर्टिस्टचा कोर्स करू शकतात का, आणि केला तर तुझ्या क्लासमध्ये आहे का? म्हणजे हां, तर बॉईजसुद्धा मेकअप क्लास माझे जॉईन करू शकतात आणि आपला क्लास आहे डोंबिवली वेस्टमध्ये. तर तुम्हाला मेकअपबद्दल काही इन्क्वायरी करायची असतील, बॉईजला सुद्धा ॲडमिशन्स घ्यायचे असतील तर घेऊ शकता. नंबर ऑलरेडी आमच्या इंस्टाग्राम सोनल चव्हाण मेकओव्हरमध्ये आहे, डिस्क्रिप्शनला पण देऊच आहे. आणि इथे आम्ही पॉपअप करतोय नंबर, तर तुम्हाला सुद्धा ॲडमिशन घ्यायचे असतील. आपला आता 4th बॅच फुल आहे, 5th बॅचला नक्की ॲडमिशन घ्या. यश चौधरी विचारतं जेवली का सोनलला? मला नाही. तर नाही जेवली अजून, म्हणजे त्या दिवशी विचारलेलं तेव्हा जेवलेली. असा प्रश्न मला पण होता यश रिलेटेड. तर यश आणि माझं पुन्हा एकदा नवीन सॉन्ग येणार आहे, तर स्टे ट्यून्ड. आमची जोडी सगळ्यांना आवडते आणि त्याच्याचमुळे आमची अशी नवनवीन गाणी येतात. तर नेक्स्ट पार्ट सपोर्ट करा. नेक्स्ट पार्ट येतोय आमचा ताजी मासोळीचा, सो त्याच्यासाठी स्टे ट्यून्ड. मला हसायला येतं या क्वेश्चन. ताई तुम्ही दोघी एकाच घरातले नवरे बघा, बिकॉज तुम्ही दोघं एकत्र खूप छान वाटतात. वाव, असं झालं तर नाही झालं पाहिजे, बिकॉज हिच्यासोबत मी अजिबात नाही. पुढे लाईफ टाइम राहिलोय. आता बस झालं, आता वेगवेगळं राहायचंय आम्हाला. एक ही बेड शेअर कर करके मी परेशान. जसं काय तिकडे जाऊन एकच वी नो की तुम्ही खूप जास्त एक्सायटेड आहात दीदीचा कोण असेल त्यासाठी, आणि माझा पण नंतर कोण असेल त्यासाठी. बट त्याला अजून दीदीच्या याला अजून 1 वर्ष आहे, फक्त 1 वर्ष तुम्ही थांबा, त्यानंतर मग आपण मौजी मौज आहे. पुढच्या वर्षी नक्कीच. ओके, सो गाईज वी आर ऑलमोस्ट डन आणि आता आपण लावणार आहोत लिपस्टिक. मला वाटतं ऑलमोस्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. सोनल दी, तुझ्या स्टुडिओची फीस किती आहे आणि तू स्टुडंट्सला प्रोडक्ट्स देतेस का प्रॅक्टिसच्या टाईमला? आणि एकीचं सेम आहे, संडे बॅच चालू कर, जॉबमुळे जमत नाही. संडे बॅच आपली ऑलरेडी स्टार्ट आहे. ज्यांना कोणाला ॲडमिशन्स घ्यायचे आहेत तर तुम्ही सीट्स बुक करू शकता संडे बॅचसाठी सुद्धा. आणि नेक्स्ट वीक डेजचा आपण बोलतोय, 45 डेजचा बेसिक टू ॲडव्हान्स जो आहे आपला, मंडे टू फ्रायडे. मंडे टू फ्रायडे 2 ते 5 असतो क्लास. त्याची फीज आहे आपली फक्त आणि फक्त 20,000. आणि यस, आम्ही खूप अफोर्डेबल फीस ठेवली आहे, बिकॉज सर्वांनाच मॅनेज नाही होत. आणि जसा प्रश्न केला की प्रोडक्ट्स देतो का, तर आपले सुरुवातीला आता असतातच प्रोडक्ट्स, बट आपली एवढी कमी फीज असताना सगळ्यांना पॉसिबल नाही प्रोडक्ट्स द्यायला. त्याच्यामुळे आपण व्हॅनिटी क्रिएट करतो. पण जिथे बाहेर तुम्हाला 50,000 ते 60,000 फी लागते व्हॅनिटी, ते आपल्या इकडे फक्त 20,000 to 30,000 मध्ये कम्प्लीट व्हॅनिटी मशीन सकट होतं. तुम्ही दोघी ट्विन आहात का? हा प्रश्न आम्हाला सतत येतो, कॉमेंट्स बॉक्समध्ये पण येतो. इतका सांगून पण दमलोय, तर आता मी हेच सांगते की हो, आम्ही ट्विन्स आहोत. इज देअर एनी चान्स टू डेट यू सोनल? चान्स नाही आहे काहीच. का? यू आर कमिटेड? नो, आय एम नॉट कमिटेड. बट मी जसं सांगितलं की मी इंटरेस्टेडच नाही आहे रिलेशनमध्ये येण्यासाठी. आता नाही आहे, नंतर बघू आपण. तुमचं सीसचा बॉन्ड खूप छान आहे, किसी की नजर ना लगे. तर गाईज, नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुमची बॉन्डिंग अनब्रेकेबल आहे, तुम्ही दोघी कधी भांडत नाही का? आणि जर भांडता तर म्हणवतो कोण पहिला?
आताच व्हिडिओ स्टार्ट व्हायच्या आधी पण आम्ही भांडलेलो आहोत. काय असंच छोट्या मोठ्या गोष्टी भांडण होतात. तर आम्ही काय भांडलं. आणि जसं की तुम्ही प्रँक व्हिडिओ मध्ये बघितलंच आहे की कशी ही जुल्म करते माझ्यावर आणि मनवायला तर येत नाही कोणी मला. असं काही नाहीये, खूप वेळा मीच मनवते. म्हणजे भांडण झालं तर हिला खूप जास्त राग येतो आणि ही रागवून बसते, म्हणजे बोलतच नाही तिला, म्हणजे असं ती भांडतच नाही. पहिली गोष्ट ती खोटं बोलते. खरं बोलते. मम्मी पण सांगेल की अरे मी खरं बोलते. ऐका, तू सोनल काय करतेस भांडल्यावर? जाऊन शांत बसते. ही झूट आहे. ही रागवून बसते. मग मस्तीमध्ये म्हणजे मी कसे काय ना काहीतरी कारण काढून मी तिच्याशी बोलायला जाते. आता डोंट डिनाय दिस, हे खरं आहे का नाही? हा, कारण की मला म्हणजे मी भांडतच नाही. आयब्रो फिल केलं आणि जेव्हा जास्तच होतं तेव्हा मी भांडते, नाहीतर आणि शेवटी मी ही जीच बहीण आहे, तर मग जसं हिचा आवाज चढणार तसंच माझा पण आवाज चढणार. माझं असं असतं की मी मोठी आहे तर मग हिने तर म्हणजे हिचं इतका मोठा, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की किती समजूतदार आहे, किती समजून घेते छोट्या बहिणीला. तर असं काहीच नाहीये, कारण की हिला मी जरा पण उलट बोलू शकत नाही, एवढा माझ्यावर जुल्म होतो. ऑब्विसली ती लहान आहे तर लहानच राहिली पाहिजे. बघा, आणि तुम्ही दुसऱ्या तर बहिणींना बघत असाल काय काय शिव्या काय बोलतात, काय शिव्या घालतात. मी शिव्या शिव्यांचं नाही बोलत आहे, बट मूर्ख वगैरे तर बोलतात बोलू शकत, आणि ते पण नाही बोलू शकत मी हिला. म्हणजे तुम्ही आता कमेंट करून सांगा की किती मी ते हक्क कोणाला आहे. मला मूर्ख, पागल, शिवी दिलेली बिलकुल आवडत नाही. मग ते ही असो, माय फ्युचर हजबंड असो, कोणी असो, नो वन कॅन ती फक्त दुसऱ्याला मूर्ख बोलू शकते, हिला कोणी बोलू नाही शकत. बट हिचं जाम असतं माझ्यावर, असं म्हणजे एकदम खूप जास्त हे करते मला. तो इतना लाइफ खराब हो गया. ओके, एक क्वेश्चन आहे. सोनल, तुझं सॉन्ग कधी येईल आणि आन्सर दे प्लीज. माझं सॉन्ग मध्ये जास्त म्हणजे मी आता माझा फील्ड खूप जास्त वेगळा झालाय, डिफरंट झालाय माझा फील्ड, आणि आधीपासूनच माझा फील्ड वेगळाच होता. सो म्हणून जास्त करून मी सॉंग्स याच्यात जास्त फोकस नाही केलं. पण जर आलं चांगलं सॉन्ग तर मी नक्की करेन. खरं सांग, तुमच्या दोघींना पण एकच मुलगा आवडतो ना? हिचा फ्रेंड आहे एक, जो मी त्याला लहान भाऊ मानते. सो मी त्याचा आहे आमची बॉन्डिंग तशी. त्याच्यामुळे असं काय एकच मुलगा आवडू शकतो असं काय नाही. वेगवेगळे मुलं आवडतात. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. वी होप यू गायज लाईक दिस व्हिडिओ. आणि हेच होते आमचे तुमच्या क्वेश्चन्सला रिप्लाय. आणि जर ह्या क्वेश्चन्स मधून पार्ट 1 होता, पार्ट 2 अजून नंतर येईल, तेव्हा आम्ही परत पोस्ट करू. ज्यांना काही वेगळे प्रश्न विचारायचे असतील ते विचारू. आणि आम्ही प्रश्नाचं नीट उत्तर दिलं नसेल, कारण की आम्ही स्वतः एवढ्या याच्यात जातो की आम्हाला मग तो प्रश्न कुठला होता आणि आन्सर कुठला देतो तेही समजत नाही. बट जर तुम्हाला विचारायचं असेल अजून काय, तर आम्ही पार्ट 2 सुद्धा करू. आणि आम्ही सोनलवर मेकअप करीन. ओके, बघूया आपण. आणि अजून नवीन व्हिडिओज आम्ही घेऊन येणार आहोत तुमच्या. आणि युट्यूब शॉर्ट्स पण आमचे लक्ष ठेवा युट्यूब शॉर्ट्सवर, कारण की तिथे पण आम्ही रील्स व्हिडिओज पोस्ट करत राहू, चॅलेंजेस छोटे मोठे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चव्हाण सिस्टर्स व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय गाईज.